गेल्या आठवड्यामध्ये हॉस्पिटलमध्ये अगदी रात्री एक 6.5 वर्षांचं बाळ आलं. खूप दिवस न्यूमोनिया म्हणून याला ट्रीट केलं गेलं होतं, परंतु अगदी प्रॉपरली हिस्ट्री घेतल्यानंतर कळालं की 7 दिवसांपूर्वी त्यांनी एक पेनचं टोपण गिळलं होतं. ते गिळून त्याच्या अन्ननलिकेमध्ये नाही तर त्याच्या श्वासनलिकेमध्ये गेलं होतं. आणि जेव्हा जेव्हा ते पेनचं टोपण हलायचं आणि स्वरयंत्रामध्ये जाऊन बसायचं, तेव्हा या बाळाचा आवाज आणि श्वास दोन्ही बंद व्हायचं. अगदी 4 वेळा त्या बाळाला CPR देऊन आम्हाला प्रयत्न करून या सगळ्यातून बाळाला बाहेर काढावं लागलं. देवाच्या कृपेने आज ते बाळ ICU मध्ये थोड्या चांगल्या कंडिशनमध्ये आहे. परंतु ह्यासारख्या घटना अगदी तुमच्या घरी आजूबाजूलाही होऊ शकतात. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टी जसं की एखादा दाना आहे, शेंगदाणे आहेत किंवा पेनचं टोपण आहे, ह्यासारख्या गोष्टी आपल्या बाळाच्या आजूबाजूला अजिबात ठेवू नका आणि बाळांना सुरक्षित ठेवा. अगदी छोटीशी चूक सुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते. त्यामुळे नेहमी सावधान राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेरेंट्सपर्यंत शेअर करा. धन्यवाद.